वेलकम. तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आजच्या या सेशन मध्ये ही जाहिरात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली की न बोलता मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, आणि ती जाहिरात पाहून तुम्ही इथपर्यंत पोहोचला. यालाच आता आपण सध्या डिजिटल मार्केटिंग असं सोप्या भाषेमध्ये म्हणूयात. वेगवेगळ्या ठिकाणावरून तुम्ही जॉईन झालेला आहात की तुमच्या मोबाईल पर्यंत जाहिरात पाठवण्याची यंत्रणा आम्ही तयार केली आणि ती यंत्रणा तुमच्यापर्यंत पाठवल्यानंतर काम करायला लागली. सोशल मीडियावरती जे जे लोक प्रेझेन्स आहेत त्या त्या पद्धतीनं तुम्ही तिथपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचला. आमच्या पार्टिसिपंटनी तुमच्यापर्यंत एक जाहिरात पाठवण्याचं काम केलं, एक कंटेंट पाठवण्याचं काम केलं, ग्रुपमध्ये इन्व्हाइट करण्यासाठी तुम्हाला लिंक देण्यात आली. त्यानंतर रोज तुम्हाला एंगेज राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मेसेज, पोस्ट, व्हिडिओज इज कॉल्ड ॲज कंटेंट पाठवण्यात आला आणि तो बघत बघत तुम्ही त्या ग्रुपमध्ये स्थानापन्न झालात. पूर्णपणे तुम्हाला एक आयडिया मिळायला लागली की इथं मला काहीतरी नॉलेज मिळतंय, एक चांगल्या प्रकारचं ज्ञान मला इथं मिळतंय जे माझ्या व्यवसायासाठी वापरता येणार आहे. आणि हे बघितल्यानंतरच तुम्ही आजची मीटिंग जॉईन करण्याचा निर्णय घेतला आणि तिथून तुम्ही आज मीटिंग मध्ये उपस्थित राहिलात. हाच प्रवास झाला ना तुमचा. यासाठी आम्ही मेथड वापरली होती 4C. पहिल्यांदा आम्ही तुमच्याशी कनेक्ट झालो, एक मेसेज मिळाला. त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेसेजनं व्हॉट्सअपमध्ये येण्याचं आवाहन केलं कारण तुम्हाला तो वाचलेला कंटेंट आवडला. मग त्यानंतर तुम्ही कन्वे झालात, त्या ग्रुपमध्ये जॉईन झाला. त्याच्यानंतर कनेक्ट झाला, कन्वे झाला. कन्व्हिन्स करण्यासाठी काही मेसेजेस, काही व्हिडिओज, काही पोस्ट आणि आजचा हा वेबिनार किंवा मीटिंग तुमच्यासाठी घेण्यात येते. कन्व्हिन्स इथपर्यंत तुमचा पार्ट कंप्लीट झाला. आता आपण क्लोजिंगच्या दिशेनं जाणार आहोत. तर याच 3 स्टेप प्रत्येक डील क्लोज करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगच्या पद्धतीनं वापरणं आपल्याला गरजेचं आहे. या स्टेप बरोबर तुम्हाला आम्ही न बोलता मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग हे शिकवणार आहोत. तुम्ही म्हणाल की न बोलता मार्केटिंग हा काय कन्सेप्ट आहे? मार्केटिंग म्हटल्यानंतर बोललं पाहिजे, ओरडलं पाहिजे, लोकांना भोंगा घेऊन, माईक घेऊन सारखं त्यांच्या कानात ओतलं पाहिजे आपले शब्द आणि मग त्याप्रमाणे ते लोक आपल्याकडून घेतील. पण तसं काहीही आम्ही केलं नाही. तरीही तुम्ही या आजच्या मीटिंग पर्यंत जॉईन झालात. इज कॉल्ड एज डिजिटल मार्केटिंग आणि हीच सिस्टीम, प्रूव्हन सिस्टीम तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. महाशाळा फाउंडेशनच्या या सपोर्ट नंबरचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा की हा तुम्हाला उद्याच्याला लागेल. यामध्ये दिशा मॅडम, स्नेहल मॅडम, राहुल सर आणि मी स्वतः या सगळ्यांचे सपोर्ट नंबर आमच्या टीमचे तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत. तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन, कारण तुम्ही अमेझिंग आहात, इम्पॉर्टंट आहात, युनिक आहात आणि स्पेशल सुद्धा. तुमचा वाय डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी सह माझ्या व्यवसायाला कसं उपयोगी पडू शकतं हे समजण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलेलात, त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद. तुमच्याकडे माझी एक डिमांड आहे आणि ती डिमांड अशी आहे की आप मुझे टाइम दो, मैं आपको नॉलेज दूंगा. रेडी आहात का तुम्ही तुमचा पुढचा वेळ द्यायला? म्हणजे नुसता वेळ देण्यासाठी तुम्ही आलेला आहात, परंतु मनानं आणि शरीरानं इथं तुम्ही थांबणं गरजेचं आहे. पुढच्या 1.5 तासामध्ये तुम्हाला जे काही गोष्ट मिळणार आहे ती तुम्हाला लाईफ चेंज असणार आहे. बिझनेसमध्ये खूप चांगले आमूलाग्र बदल घडवून आणणारं नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर केलं जाणार आहे. हाताला धरून आईच्या मातृत्वानं मराठीतून, मातृभाषेतून तुम्हाला मी शिकवणार आहे. कारण या 70 बॅच आतापर्यंत कंप्लीट झाल्या आहे. या 71व्या बॅच मध्ये तुम्हाला याच सगळ्या गोष्टी अजून प्रभावीपणे अपडेटेड स्वरूपामध्ये मिळणार आहेत. खूप सारे पार्टिसिपंट असतील की त्यांनी यापूर्वी पण महाशाळेच्या पूर्वीच्या बॅच मध्ये पेड असतील, अनपेड असतील, फ्री असतील, कॉम्बो असतील, याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत. पण आता नेहमी महाशाळा 2 पाऊल नाही तर काळाच्या पुढे 5 वर्षाचा नेहमी विचार करते आणि त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत नवनवीन अभ्यासक्रम, अपडेटेड गोष्टी मराठीमधून घेऊन येत असते. आणि याच गोष्टीच्या आधारे प्रत्येक सेशन हा तुम्हाला नवा वाटत असतो. तर त्यासाठी मला तुमच्याकडनं एक कमिटमेंट पाहिजे की आर यू रेडी. पुढचा वेळ मनानं आणि शरीरानं आपल्या समोर
लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल घेऊन, वही पेन घेऊन तुम्ही बसाल याची अपेक्षा आहे. तुम्ही घेऊन बसा असं सांगण्याची गरज पडणार नाही, कारण तुम्ही तेवढे सुज्ञ आहात. आता बघूयात आपण की यामध्ये बॅच नंबर 71 मध्ये न बोलता डिजिटल मार्केटिंगचं इंट्रोडक्शन मी आता तुम्हाला दिलेलं आहे. ऑटोमेशन पर्यंत जाण्याचा प्रवास हा ChatGPT आणि AI टूलच्या माध्यमातून, ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून करता येणार आहे. 2 दिवसांचं हे चॅलेंज आपल्या सगळ्यांसाठी असेल. 2 दिवसामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आणि पूर्ण त्याची संकल्पना काय आहे, कसं आहे हे मी समजून सांगणार आहे. आणि तो लाईफ टाइम साठी तुमच्यासाठीचा कोर्स रेग्युलर प्रमाणे मराठीतून तुमच्याच मोबाईल किंवा कम्प्युटरवरून वापरता येणार. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज डिजिटल मार्केटिंगच्या काय केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा घेता येईल ह्या गोष्टी तुमच्याशी आम्ही डिस्कस करणार आहोत. तुम्हाला त्याची प्रूव्हन पॉलिसी लेखी स्वरूपामध्ये, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये, मॅन्युअल PDF च्या स्वरूपामध्ये इश्यू केली जाणार आहे. आणि या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी पुढं घेता येणार आहेत. आता कोण करू शकतं हे कोर्सेस, तर त्याही पूर्वी मी तुम्हाला सांगेल की महाशाळा फाउंडेशन ही तुमच्यासाठी शासन मान्य संस्था आहे. या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन कॉम्बो कोर्स तुमच्यासाठी आम्ही डेव्हलप केलेले आहेत आणि त्याची खास डिस्काउंट ऑफर ही तुम्हाला आज आम्ही शो करणार आहे. यापूर्वी जे कोर्सेस झालेले आहेत त्या प्रत्येक कोर्स मधले चांगले टॉपिक्स एकत्र करून तुमच्यासाठी बिझनेसची महागीता आणि ChatGPT विथ AI टूल्स असे 2 कोर्स एकत्रच तुम्हाला दिले जाणार आहेत. त्या वर्धापन दिन असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक कॉम्बो कोर्स डिटेलमध्ये पाहता येणार आहे, बघता येणार आहे आणि अनुभवता येणार आहे. यासाठी डिजिटल मार्केटिंग हे खरं तर अतिशय शास्त्रीय पद्धतीनं मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आईच्या ममतेनं हाताला धरून मराठीमधून तुम्हाला शिकता येणार आहे. कारण आमचं मिशन आहे मित्रांनो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये 20,000 मराठी उद्योजकांना डिजिटल बनवायचंय. त्यांचा व्यवसाय हा ऑफलाईन कडून आम्हाला ऑनलाईनला आणायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑटो पायलट म्हणजेच त्यांचं एक ऑटो पायलट बिझनेसचं मॉडेल आम्हाला बनवून द्यायचं आहे. आणि मराठी उद्योजकांसाठी सुरू असणाऱ्या या ज्ञानयज्ञामध्ये तुम्ही आज हिरिरीने भाग घेताय हे बघून आमचा ऊर अगदी भरून आलेला आहे. आता हा कोर्स कोणासाठी आहे बघूया. हा कोर्स आहे महाराष्ट्रातल्या छोटे आणि मध्यम व्यावसायिक यांच्यासाठी, ज्यांना आता बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा थोडासाच काही 2 महिने 4 महिने झालं स्टार्टअप केलेला आहे अशा लोकांसाठी. जे लोक सेल्फ एम्प्लॉयड आहेत म्हणजेच काय तर ते छोटे व्यावसायिक आहेत मात्र बिझनेसमॅनच्या कॅटेगरीमध्ये जायला लागलेले आहेत. सध्या ते बिझी मॅन आहेत कारण तेच त्यांच्या व्यवसायाचा एक मोठा कामगार आहेत. कुशल कारागीर म्हणून त्यांनाच त्या गोष्टी बघाव्या लागतात. मग छोटासा हॉटेल असेल, जास्त कामगार नाहीयेत परंतु मुख्य कामगार म्हणून आपल्याला बघावं लागतं. एखादा फोटोग्राफर आहे की त्याचंही काम त्याला स्वतःला फोटोग्राफी करावी लागते, शूट करावं लागतं, डिझायनिंग करावी लागतात, अल्बम बनवावे लागतात. किंवा जे तुम्ही सगळं करताय की तुमचे जास्त वेळ तुम्हाला स्वतःला काही लोकांना काम करण्यामध्ये द्यावे लागतात. अशा लोकांसाठी म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड लोकांसाठी हा आहे. त्याच्याही पुढचे लोक आहेत की बाबा शिक्षण घेतलेलं आहे, बाहेर जायला वेळ मिळू शकत नाही, पूर्ण वेळ बाहेर जाऊन काम करता येणं शक्य नाही, संसाराचा गाडा आहे किंवा लहान मोठी मुलं आहेत आणि काही अडचणींमुळे आपण बाहेर पडू शकत नाही, मग घरून आपल्याला काही करता येईल का, असे काही जे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही जगाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाणार आहोत. आणि याच्यासाठी एआयचे आणि त्याच्यापेक्षा आणखी काही लोक आहेत की ज्यांना एआयचं आधुनिक स्किल शिकायचंय आणि भरघोस उत्पन्न कमवायचं आहे. अशा सगळ्यांसाठी हा कोर्स आपण घेऊन आलेला आहे. आणि त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये नक्की आहात का, कमेंट करा बरं. कारण हा कोर्स स्टुडंटसाठी नाही की जे लोक आता काहीतरी त्यांचं वेगळं एज्युकेशन शिकतायत, तर अशा लोकांसाठी नाही. ज्या लोकांना नोकरी करायची आहे रेग्युलरली, सरकारी नोकरीमध्ये पडायचं आहे किंवा एक जॉब आहे की जॉब करायचा आहे, अशा लोकांसाठी हा कोर्स बिलकुल नाही आहे. हा कोर्स अशा लोकांसाठी आहे, काम मागणाऱ्यांसाठी नाही, काम देणारे जे आहेत. काम देणारं मला व्हायचंय, भले आज मी एखादा जॉब करतोय पण फ्युचरसाठी मला काहीतरी वेळ आहे, रोज 2 तास 4 तास मी माझं काहीतरी वेगळं करू शकतो, त्याच्यासाठी मार्केटिंग गरजेचं आहे, ChatGPT गरजेचं आहे, AI टूल्स गरजेचे आहेत. असं ज्यांना अपेक्षित वाटतं ते नवीन स्किल शिकल्यानंतर स्वतःच्या बिझनेसमध्ये, स्वतःच्या लाईफमध्ये ज्यांना चेंज करायचा आहे अशा लोकांसाठी हा कोर्स आहे. तुम्ही आहात का याच्यामध्ये बघा, यस अशी कमेंट करा, नसाल तुम्ही तर नो अशी पण कमेंट करा.
हे कोर्सेस का शिकलं पाहिजे ते पण बघून घ्या. या कोर्समध्ये तुम्हाला चॅट जीपीटी आणि एआय चं जे तंत्रज्ञान आहे त्याचा प्रभावी वापर करून व्यवसाय तुम्हाला झपाट्यानं वाढवायचा आहे. यासाठी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळेल तर डिजिटल मार्केटिंग, ऑटो पायलट बिझनेसची सिस्टीम, क्वालिटी लीड जनरेशन, सेल्स स्ट्रॅटेजी, एम्प्लॉय मॅनेजमेंट, बिझनेस प्रॉब्लेम जे आहेत त्याला हँडल कसं करायचं आणि त्याला सोल्युशन्स कोणकोणते वापरायचे. बघा या सगळ्या बाबी आपल्याला लर्निंगच्या माध्यमातून शिकणं म्हणजेच गरजेचं आहे. कारण आपण अर्निंग जर पाहिजे तर लर्निंग पण आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवावं लागेल. डिजिटल मार्केटिंग शिकण्याच्या 3 स्टेप महत्वाच्या आत्ताच मी पाठीमागं पण उल्लेख केला, आता पुन्हा एकदा तुम्हाला स्वतंत्रपणे लिहून देतो. स्वतःचा बिझनेस पहिल्यांदा डिजिटल बनवा, व्यवसाय ऑफलाईन टू ऑनलाईन आणा आणि त्याच्यानंतर मग तो तुमच्याशिवाय चालण्यासाठी ऑटो पायलट करा. 3 स्क्रीन, ही स्क्रीन तुम्ही कॉपी करून घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. कारण ह्या तुम्हाला मराठीतून लिहून देण्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे तो डेटा राहावा, तुम्हाला समजावं, तुम्हाला कळावं, यासाठीच त्या मराठीतून बनवलेल्या पीपीटी असतात की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला नंतर झालाच पाहिजे. तुमच्या व्यवसायाला 5G स्पीडनं पुढे न्यायचंय आपल्याला, हे ठरलेलं आहे. आता खरं तर मला असं म्हणायचं की आतापर्यंत आपण 2G पासून 5G पर्यंत आपला मोबाईल जो आहे तो आपण अपडेट केला, बरोबर आहे का? हे बरोबर आहे का की तुम्ही 2Gचा असताना पण मोबाईल खरेदी केला होता आणि आता तुम्ही 5Gच्या जगामध्ये आहात, तर तुम्ही सगळ्यांनी तुमचे मोबाईल अपडेट केले, तुम्ही 5G पर्यंत आलाय. आलाय का तुम्ही 5G पर्यंत? जरा कमेंट करा 5G अशी. आता बघा आपण 2Gचा ज्यावेळेला मोबाईल घेतला होता त्यावेळेला जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती माझ्या माहितीप्रमाणे 500 रुपये, 1200 रुपये, 4000 रुपये, 5000 रुपये. आता 5G ला येईपर्यंत त्या 5000च्या इन्व्हेस्टमेंटचे आपण कमीत कमी प्रत्येकानं किती हजार इन्व्हेस्टमेंट केली हो? आता सध्याचा आपला जो मोबाईल आहे त्याची किंमत किती आहे तुम्ही कमेंट करा. जो आपण सुरुवातीला 600 रुपये 500 रुपयातला 2Gचा मोबाईल घेतला होता आणि आज मात्र स्मार्ट मोबाईल हा पुढं पुढं आलेला आहे. आत्ताच्या तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईलची प्राइस तुम्ही सगळेजण सांगताय तर कमीत कमी ती 5 पट वाढलेली आहे. कोण 30,000 सांगताय, कोण 27,000 सांगताय, कोण 50,000 सांगताय, कोण त्याही पेक्षा जास्त सांगताय, बरोबर. काही लोकांकडे आयफोन आहेत की जो मोठा ब्रँड म्हणून ओळखला जातो. आता सध्या आपल्याला आपल्या बिझनेससाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणून आपण त्या मोबाईलकडे बघत होतो आणि जो 5,000 रुपयापर्यंतचा, 2,000 रुपयापर्यंतचा, 1200 रुपये, 500 रुपये, 600 रुपये मध्ये पण जो मोबाईल घेतला त्याची किंमत आता कमीत कमी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5 पट वाढलेली आहे, 7 पट वाढलेली आहे, 10 पट वाढलेली आहे, बरोबर आहे का? मग ही इन्व्हेस्टमेंट आपल्या मोबाईल मध्ये आपण केली, मोबाईल आपला अपडेट केला, आपला बिझनेस 2G असताना पण चालू होता, आजही आपण 5G मध्ये आलेलो आहे, तर 5G असताना पण आपला बिझनेस चालू आहे. तेवढी इन्व्हेस्टमेंट, तेवढं अपडेशन, जेवढं अपडेशन आपण आपल्या मोबाईल मध्ये केलं तेवढं अपडेशन आपल्या बिझनेस मध्ये केलेलं आहे का? काही गोष्टी मी तुम्हाला उकरून काढणार आहे कारण तुम्हाला मला सत्य सांगायचंय, त्याच्यातून मार्ग दाखवायचे आणि योग्य पद्धतीने तुम्हाला पुढे घेऊन जायचंय. मी तुम्हाला फक्त गोड बोलून सुद्धा सेशन कंप्लीट करू शकतो, ती एक मेथड असेल. आणि खरं बोलून जरा दुखेल परंतु त्रास पण होईल, परंतु गुण पण हमखास येईल, अशी माझी दुसरी मेथड आहे. मला वाटतं तुम्ही कोणत्या मेथडनं शिकणं पसंत कराल? तुम्हाला खरं खरं तुमच्या अडचणी सांगू आणि सोल्युशन सांगू ही दुसरी मेथड आहे, आणि पहिली मेथड आहे की काय नाही सर आम्हाला फक्त गोड गोड बोला. तुम्ही कमेंट करा जरा की तुम्हाला कोणती मेथड आवडेल, तुमच्या चुका दाखवलेल्या आवडतील तुम्हाला, त्याचं सोल्युशन दिलेलं आवडेल तुम्हाला. कमेंट करा प्रत्येकानं.
थँक्यू. तुम्ही सांगताय की आमच्या चुका दाखवा, आम्हाला छडी मारा, हरकत नाही. आता ऑनलाईन वरून जे काही तुम्हाला सांगायचे ते सांगा, आम्हाला काही छडी लागणार नाही. पण मी जरूर तुम्हाला छडी देणार आहे, ते तुमच्या डोक्यावर बसलेल्या वेगळ्या प्रकारच्या भूताला. त्याला छडीनच मार द्यावा लागेल, तर ते तुमच्या डोक्यातलं भूत उतरेल. काही ठिकाणी आपल्याला योग्य इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, की जसं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, की 2G पासून 5G पर्यंत येताना 2,000 पासून 20,000पर्यंत तुम्ही आला, म्हणजे 10 पट त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. वेळेची झाली आहे, मेहनतीची पण झालेली आहे, आणि त्याच सोबत तुमची आर्थिक पण झालेली आहे. ही गुंतवणूक आहे व्यवसायामधली. ही काय आपण हाऊस म्हणून खूप कमी लोकांनी मोबाईल घेतलाय. मी म्हणतो गरज म्हणून मोबाईल घेणाऱ्यांची संख्या आजच्या सेशन मध्ये भरपूर आहे. कारण ती नितांत गरज आहे, तो एक श्वास आहे. आज जर 2 GB डेटा आपला जर मिस झाला किंवा नेट कनेक्शन गेलेला असेल, तर आपला जीव घाबरल्यासारखा होतो, बेचैन होतो आपण. कारण काय, त्याची आपल्याला नितांत गरज आहे, तो आपला श्वास झालेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आहेत, परंतु त्यासोबत आपल्याला डिजिटल मार्केटिंग आणि ऑटो पायलटचं जे काही तंत्र आहे ते शिकून आपल्याला याचा वेग आपल्या बिझनेसचा वाढवण्यासाठी हे सगळं शिकणं गरजेचं आहे. आता या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळेल ते डिटेल्स, कोर्सचं मटेरियल जे आहे ते स्क्रीनकडे प्रॉपर बघा. बिझनेसची महागीता नावाचा एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये 18 भाग आहेत, 108+ टॉपिक्स आहेत, आणि त्याचं लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. मित्रांनो, आतापर्यंत 70 बॅच ज्या झाल्या, यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स जे प्रॉपर झाले त्याचे जवळपास 2,000 व्हिडिओज तयार झाले. त्याच्यातून 500 व्हिडिओचा संच वेगळा करण्यात आला. त्याच्यातून प्रूव्हन फॉर्म्युला जे आहेत की जे लागणारे आहेत, की ज्याला आपल्याला खूप साऱ्या लाईक आल्या, व्ह्यूज आले आणि लोकांना ते आवडलं, ते खूप गरजेच्या गोष्टी होत्या. त्यातल्या 108 व्हिडिओची एक वेगळी मालिका तयार केली गेली. जशी आपली भागवत गीता आहे, भगवत गीता आहे, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये 18 अध्याय दिलेले. तीच संकल्पना इथे घेऊन यामध्ये सुद्धा बिझनेसची महागीता तयार केली गेली. 18 अध्याय त्याच्यामध्ये घेतले गेले आणि या 2,000 व्हिडिओच्या संग्रहातून 500 सिलेक्ट केले आणि त्याच्यातून जे टॉपचे आहेत त्याच्या 108 व्हिडिओची मालिका तयार करून तुम्हाला त्या 18 भागांमध्ये विभागून देण्यात आलेले आहे. मग त्यामध्ये काय काय मटेरियल असणार आहे आणि किती पार्ट असतील, कारण हे सगळं तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड असणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे शिकता आलं पाहिजे. कारण उद्योजक किंवा व्यावसायिक घरून करणारा असेल, बाहेर जाऊन करणारा असेल, तर त्याच्याकडे वेळ फार कमी आहे, कारण त्याला इतरांची सेवा करायची आहे, प्लस प्रपंच चालवायचा आहे, घरच्यांना वेळ द्यायचा आहे, आणि सगळ्या ह्याच्यातून त्याची आत्ताच तारेवरची कसरत चाललेली असते. आता तो पुन्हा शिकण्याच्या मूडमध्ये जर येत असेल, तर ज्या वेळेला आमचा सेशन आहे त्याच वेळेला त्याला गिरायक असेल तर त्याला येता येत नाही. आणि ही अडचण आम्ही समजून व्हिडिओ बेस रेकॉर्डेड कोर्स कंटेंट तुमच्यासाठी तयार केला. हा कंटेंट तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं वापरता येईल, लाईफ टाइम त्याचं ऍक्सेस पण असेल. त्याच्यासोबत दुसरा एक कोर्स आता आम्ही जोडून तुम्हाला देतोय, कारण अपडेट राहणं हे गरजेचं आहे. त्यासाठी AI टूल्स आणि ChatGPT याचे 35 टॉपिक्स लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1,000+ रेडीमेड प्रॉम्प्ट्स असणार एक मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये लिहिलेलं ईबुक तुम्हाला मिळणार आहे. मराठीतून त्याची LMS म्हणजेच लाईफ टाइम ऍक्सेस असणारी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ही तुम्हाला देण्यात आलेली आहे. सोशल मीडिया मार्केटिंगचं एक टूल किट जे आहे, यामध्ये तुम्ही फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप, बिझनेस व्हॉट्सअप, युट्यूब याच्यासाठी रेडीमेड कंटेंट कसा तयार करावा, त्याच्या रेडीमेड टेम्पलेट्स जाहिरातीच्या आम्ही दिलेल्या आहेत. वेबसाईट कशी तयार करावी, फनेलच्या टेम्पलेट्स कशा तयार कराव्या, लीड जनरेशनसाठी लँडिंग पेज कसं बनवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही ChatGPT मधनं लिलया बनवून घेऊ शकता. नव्हे ते बनवून इतरांना विकू सुद्धा शकता. सेल्स प्रोफेशनल साठी काही टेम्पलेट्स महत्वाच्या असतात, त्या त्याच्यामध्ये दिले आहेत. प्रॉपर ऍड कॉपी काय असली पाहिजे, सेल्सची स्क्रिप्ट काय असली पाहिजे, परिणामकारक जाहिराती आपण तयार करू शकतो, त्याच्यासाठी AI टूल हा आपल्याला वापरता यायला पाहिजे. विक्री वाढवता येऊ शकते, बिझनेस ग्रो करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे.
30, 60 आणि 90 डेजचं एक प्रॉपर शेड्यूल आपण तयार करून घेतलं तर त्या पद्धतीनं आपण हे सगळं रेडी करू शकतो. आता हे सगळं AI बेस आहे आणि ऑटोमेशन केल्यामुळं तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत हे सगळं वाचू शकतं. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा मित्रांनो की तुम्हाला काय देण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींची एक पूर्णपणे स्क्रीनशॉट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा हे सगळं तुम्हाला रेडीमेड मिळत आहे. का असं केलं पाहिजे याच्यासाठी मी विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे की डिजिटल मार्केटिंग हे इतकं सोपं का आता झालेलं आहे की पूर्वी नव्हतं. पूर्वी कन्सेप्ट आपल्याकडे असा होता की फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगेल की आपल्याला जर भाजी करण्यासाठी लागणारा मसाला आपल्याला रोज लागतो, तो करण्यासाठी आपल्या आजीला, आईला आपण पाहिलंय की मिरच्या आणल्या जायच्या, त्या वाळवल्या जायच्या, त्याचे देठ काढले जायचे, त्या पुन्हा तळल्या जायच्या, परत मसाल्याचे एकत्र पदार्थ आणले जायचे, ते तळले जायचे, ते सगळं फोडणी देऊन एक मिक्स केलं जायचं, घरी किंवा डंक्यावरती नेऊन ते कुटलं जायचं आणि त्याच्यानंतर एक प्रॉपर काळा मसाला, एक तांबडा मसाला हे आपल्या घरी करताना आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे का? किती लोकांनी ही प्रोसेस अनुभवलेली आहे, किती लोकांनी हा प्रसंग घरात कित्येक वेळा पाहिलेला आहे? यस किंवा कमेंट करा. बरोबर आहे, तुम्ही या गोष्टी सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत ना. मग आता हा मसाला त्यावेळेला आजी करत होती, आई करत होती, त्याला एक रेसिपी लागत होती, प्रॉपर सिक्वेन्स लागत होता, प्रॉपर त्याचा एक फॉर्मॅट लागत होता, त्याचं प्रमाण व्यवस्थित लागत होतं. जर या गोष्टी सगळ्या असतील तरच तो मसाला चांगल्या पद्धतीनं तयार होत होता. मग आपण म्हणायचो आमच्या आत्याचा हातचा काळा मसाला ना एक नंबर असतो, तिच्या हातचा तांबडा मसाला आहे ना एक नंबर असतो. मग ते सगळ्याला जमत होतं का? तर नव्हतं. आता काय झालंय, आता तो मसाला आपल्याला रोज लागतो, परंतु आपल्याला तसा जर करता येत नसेल तर तुम्ही काय करता? कमेंट करा. सध्या तुम्ही काय करता? तो करता येत नाही आपल्याला, अगदी बरोबर आहे. तुम्ही काय करता? काही लोक अजूनही त्याच पद्धतीनं करतात. करेक्ट. काही लोकांनी आता सांगितलं की सर तुम्ही कुठल्या जमान्यात आहे? इतकं लावून जायचं असतंय काय? खालच्या दुकानामध्ये तर 50 ग्रॅमचं सुद्धा पाकिट मिळतं रेडी मसाल्याचं आणि आम्ही रेडीमेड आणतो असं तुम्ही म्हणताय. अगदी बरोबर आहे. रेडीमेड आणण्यामध्ये फायदा काय? वेगवेगळे फ्लेवर मिळतात, वर्षभराचा एकदम करण्याची आवश्यकता नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, तो खराब होणार नाही, त्याला वास येणार नाही, त्याचं साठवणूक करण्यासाठी तुम्हाला वेगळी काही सिस्टीम लावण्याची गरज नाही. जेवढं लागेल तेवढं आता आपण पॅकेट घेऊन येतो. बरोबर आहे. हीच मेथड आपण आपल्या बिझनेस मध्ये डिजिटल मार्केटिंग साठी वापरू शकतो का? काळ बदललाय. चॅट जीपीटी AI टूल न तुम्हाला आता डायरेक्ट रेडीमेड 50 ग्रॅमचं पॉकेट दिलेलं आहे. लागेल असं तुम्ही ते वापरू शकता. मग आता ABCD पासून सुरुवात करण्याची गरज आहे का? आई पासून सुरुवात करण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही आहे. एका बाजूला कस्टमर उभा आहे आणि एका बाजूला तुम्ही व्यावसायिक उभा आहात. मध्ये आपल्याला मार्केटिंगचा ब्रिज तयार करायचा आहे. जर ब्रिज आपण तयार केलेला असेल तर तो कस्टमर डायरेक्टली आपल्या शॉप पर्यंत येणार आहे, आपल्यापर्यंत येणार आहे. परंतु जर तो ब्रिज आपण बांधलेला नसेल तर तो कस्टमर दुसऱ्याकडे जाणार, कारण त्याला गरज आहे. कस्टमरला 51% गरज असते आणि विक्रेत्याला 49% गरज असते. पॉइंट बी नोटेड, लिहून ठेवा. जर 51% त्याला गरज आहे तर तो थांबू शकत नाहीये. जर आपण ब्रिज नाही तयार केला तर तो दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. आज मी एक पोस्ट तुम्हाला टाकली होती की गुगल बाबाला जर तुमचा व्यवसाय सापडू शकत नसेल तर आपले संभाव्य ग्राहक जे आहेत मित्रांनो, त्यांना आपला व्यवसाय किंवा आपण सापडू शकू का? याच कदाचित तुमच्या मनामधलं उत्तर आहे की नाही. पण आपण त्यासाठी पहिलं
त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हे करून त्या गुगल पर्यंत आपण जाणं गरजेचं आहे. आपला बिझनेस त्या प्लॅटफॉर्मवरती ठेवणं गरजेचं आहे. सोशल मीडियावरती आपण स्ट्रॉंग वावर आपला ठेवणं गरजेचं आहे. कारण आजचा ग्राहक हा नव युवक आहे. नीट वाक्य ऐका, मी जे सांगतोय ते कान देऊन लक्ष द्या इकडे. आजचा आपला जो ग्राहक आहे प्रत्येकाच्या व्यवसायाचा, तो नव युवक आहे, नव युवती आहे, एक यंग जनरेशन आहे की जे जॉब करताय किंवा ज्यांच्याकडे आज क्रेडिट कार्ड आहे, जे असे व्यावसायिक आहेत ते पण उत्पन्नाचा स्रोत म्हणून वेगवेगळी कामं करतातच. त्या लोकांना जर तुम्ही विचारलं किंवा आपण पण सगळेजण इथं बसलेले त्याच कॅटेगरीमध्ये येतो, आपल्याकडं 1,00,000 रुपये मासिक उत्पन्न होत असेल तर आपल्याकडच्या क्रेडिट कार्डनं आपण 2,00,000 रुपयाची वस्तू परचेस केलेली असते. बरोबर आहे का चुकीचं आहे कमेंट करून सांगू शकता. म्हणजे ज्याला उत्पन्न पण तेवढं नाही आहे मासिक, तो व्यक्ती त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट किमतीचं परचेस करतोय. आणि हे जरा अंतर्मुख होऊन थोडस विचार करा की आपण मार्केटमध्ये ग्राहक नाही असं जर म्हणत असो तर आपल्यावरूनच बघा की आपण मार्केटमधून आपल्या उत्पन्नापेक्षा, मासिक उत्पन्नापेक्षा दुप्पट तिप्पट किमतीचं लोन घेऊन, कर्ज घेऊन मटेरियल आणलेलं आहे. मग ते हौसेची बाब असेल किंवा गरजेची बाब असेल, परंतु ग्राहक ती वस्तू घेतोय. इथपर्यंत स्टोरी तुम्हाला क्लिअर आहे का? कमेंट करा. ग्राहक घेतोय, मग तो कुठून घेतोय? तो फक्त आपल्याकडनं घेत नाही. तो कुठून घेतोय? तो इतर ठिकाणावरून घेतोय, कारण त्याला माहिती आहे की त्याच्या मोबाईलमध्ये जर त्याने नियर बाय मी किंवा सर्च केलं तर त्याला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून भरपूर सारी माहिती मिळते. गुगल बाबा त्याला लगेच सांगतो की हे दुकान या ठिकाणी आहे. आता आपला व्यवसाय आपण त्या ठिकाणी जर कोणाला सापडलोच नाही तर तो नवीन ग्राहक जो रोखीनं क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाईन वरती खरेदी करायला तयार आहे, तो आपल्याकडं कसा येणार? यासाठी डिजिटल मार्केटिंगच्या या प्रॉपर सिस्टीम बरोबर हे सगळं तुम्हाला त्याला आणण्यासाठी लागणारे व्हिडिओज याच्यामध्ये दिलेले आहेत. हे सगळी सिस्टीम तुम्हाला आम्ही लावून दिलेली आहे. यामध्ये काय काय तुम्हाला दिलं जात आहे ते बघा. 3,500 रुपयाचा तर बोनस दिला जाणार आहे. ही कोर्सची प्राइस नाही आहे, ही बोनसची प्राइस आहे. 1 वर्षासाठी तुम्हाला मिनी वेबसाईट त्याच्यामध्ये दिली जाईल. तुमच्या व्यवसायाला प्रॉपर पद्धतीनं प्रेझेंटेशन करण्यासाठी याचा उपयोग होईल. वीकली रिचार्ज मीटिंग तुम्हाला इथून पुढं 1 वर्षभर म्हणजे 52 आठवड्यांची, 8 दिवसांना, 15 दिवसांना, 1 महिन्याला वेगवेगळ्या पद्धतीने जे सेशन्स असतात त्याच्यामध्ये रिचार्ज मीटिंग तुम्हाला दिली जाईल. आठवड्याला मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. वर्षभर ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा सपोर्ट तुम्हाला आमच्या ऑफिसमधून आणि आमच्याकडून मिळेल. तुमच्या व्यवसायाला सतत गाईडलाईनची गरज आहे, त्यावेळी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असू. 24/7 तुमचा विक्री केल्यानंतरचा जो काही प्रवास सुरू होतो त्यासाठी सुद्धा सर्व्हिस आमची तुमच्यासाठी ठेवलेली, आफ्टर सेल सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण, ती तुमच्यासाठी असणार आहे. मग आता ती 24/7 याचा अर्थ तुम्ही ऑनलाईन वरती विचारू शकता आणि ऑफिस आवर मध्ये पर्सनली 1 to 1 पहिल्यांदाच जे मी नंबर दिले त्याच्यावरती तुम्ही बोलू शकता, विचारू शकता. ग्राहकांसाठी त्वरित सपोर्ट मिळावा यासाठी ही यंत्रणा केलेली आहे. याच सोबत ज्यावेळेला तुम्ही हा कोर्स घेताय, तो कम्प्लीट करताय, त्यावेळेला महाशाळेच्या या शासनमान्य सर्टिफिकेट सोबत तुम्हाला सर्टिफिकेशन केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला एक ऑथरायझेशन मिळेल की तुम्ही डिजिटल मार्केटिंग विथ ChatGPT हा कोर्स या ठिकाणी केलेला आहे. आता यासोबतच या कोर्स मधून तुम्हाला अजून एक्स्ट्रा आम्ही काय काय देणार आहे ते बघा. हाऊ टू क्रिएट प्रॉम्प्ट्स. तुम्हाला स्वतःला ChatGPT आल्यानंतर, AI टूल सोबत काम करता आल्यानंतर तुम्ही स्वतः प्रॉम्प्ट तयार करू शकता. प्रॉम्प्ट म्हणजे काय? तर त्या ChatGPTला प्रश्न विचारता आले पाहिजे आणि ते प्रश्नच कसे विचारायचे, म्हणजे आपलं रोजचं उत्तर आपण कसं क्रिएट करू शकतो
या बाबी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट येतो परफेक्ट बिझनेस प्लॅन तुम्ही तयार करून घेऊ शकता. तुमचं विजन, तुमचं मिशन, तुमचं गोल सेटिंग, त्याचसोबत प्रॉपर टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे या संदर्भामधले डिटेल्स तुम्हाला दिले जातात. तुमची टू डू लिस्ट तुम्ही कशी तयार करू शकता. तुमची इकिगाई. तर इकिगाई म्हणजे काय, हा एक जापनीज कन्सेप्ट आहे की तुम्ही किंवा तुमच्या पार्टनरनं किंवा घरातल्या व्यक्तीनं कोणता बिझनेस करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही जो करतोय तो चुकीचा आहे का, तर ते पण तुम्ही चेक करू शकता. कारण आपले छोटे व्यावसायिक दरवेळेला वेगवेगळे बिझनेसेस चेंज करत असतात. मीही स्वतः वया एवढे बिझनेस चेंज केलेले आहेत. काही ठिकाणी अपयश आलं, काही ठिकाणी यश आलं, पण नवीन गोष्टी शिकण्यासाठी मी नेहमी पुढे राहिलो. त्यामुळे तुम्हाला काही बिझनेस सेट कधी करायचा असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही इकिगाई फॉर्म्युला वापरून तो सेट करू शकता. तुमचे कामगार घेताना सुद्धा इकिगाई फॉर्म्युला बघता येतो. तुमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी सुद्धा इकिगाई फॉर्म्युला वापरता येतो. ते कसं वापरायचं हे एक्स्ट्रा याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. शॉर्ट अनालिसिसचा फॉर्म्युला आहे की तुमची स्ट्रेंथ काय, तुमच्या विकनेसेस काय, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि तुम्हाला कशाची भीती वाटते, या सगळ्या बाबी तिथं दिलेल्या आहेत. त्याबरोबर 4C फॉर्म्युला की कनेक्ट, कन्वे, कन्व्हिन्स आणि क्लोज, हे नक्की कसं डील क्लोज केलं पाहिजे. अप्रोच करण्याचा फॉर्म्युला आहे, 4A फॉर्म्युला आहे, 4P फॉर्म्युला आहे. हे काय नक्की फॉर्म्युले आहेत, तर हे बिझनेस साठी लागणारे सेलिंग साठीचे, मार्केटिंग साठीचे वेगवेगळे फंडे आहेत. आणि हे आपल्या मराठी उद्योजकांना जर माहित नसतील तर ते त्यांनी शिकले पाहिजेत. डिजिटल मार्केटिंग हे शिकायचं आहे, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ते एक टीम बिल्ड करावी लागते. एम्प्लॉय मॅनेजमेंट आपल्याला माहित असली पाहिजे. त्यासाठी KRA, KPI, SOP, डेली रिपोर्ट शीट कसं बनवून घ्यायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, याही सगळ्या बाबी अगदी तुम्ही सिंगल वन मॅन आर्मी असाल तर 100 लोकांची कॅपॅसिटी तुमच्या ऑफिसला ठेवली तरीही याच फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. एवढी मोठी गोष्ट या बिझनेसच्या महागीतेमध्ये आणि ChatGPTच्या या कोर्समध्ये एकत्रित करून तुम्हाला दिलेली आहे. तुमचं विजन इतकं मोठं मी सेट करून ठेवलेलं आहे की तुम्हाला हा कोर्स घेतल्यानंतर वेगळं काहीही घेण्याची गरज पडणार नाही. त्यासोबतच पुढचा टॉपिक त्याच्यामध्ये येतो की मला लायबिलिटीज आहेत, काही मला देणं आहे, मग ते समाजाचं असेल, बँकेचं असेल, घरच्यांचं असेल, उसनपासनं केलेलं मित्रांचं असेल, तर ते कसं मला उतरवता येईल आणि माझ्या असेटमध्ये मी कशी वाढ करू शकतो. खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स बरोबर या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करून तुमच्यासाठी घेतलेल्या आहेत. यात बरंच काही आहे की हे आता तुम्हाला एक इंडेक्स दाखवतोय मी, फक्त त्यामध्ये इंडेक्स मध्येच तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काय आहे. पण आमची शिकवण्याची मेथड काय आहे की जसं आता मी तुमच्याशी बोलतोय याच पद्धतीनं तुम्हाला समजेल अशा मराठी भाषेमध्ये प्रॉपर पद्धतीनं मराठी, हिंदी, इंग्रजी या लेवलला शिकवलेलं आहे. हे सगळेच्या सगळे कोर्सेस तुम्हाला लाईफ टाइम रेकॉर्डेड स्वरूपामध्ये दिलेत. हे करून दाखवलंय प्रत्येक ऍप्लिकेशन, त्याचं मॅन्युअल, त्याची PDF, हे सगळंच्या सगळं मार्गदर्शकाच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे दिलेलं आहे. प्रत्येक टॉपिकसाठी त्याचा व्यवसायामध्ये कसा उपयोग करावा आणि तो अंमलात कसा आणावा याचं स्पष्ट मार्गदर्शन मराठी आणि इंग्रजीमध्ये केलेलं आहे. आता हे असल्यामुळं काय होतं की तुम्हाला शिकायला एकदम सोपं होतं. म्हणजे मी ते दाखवणार पण आहे की तो कोर्स LMS मध्ये कसा दिसतो, तो कोर्स LMS मध्ये कसा दिसतो हे मी दाखवणार सुद्धा आहे. की तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तो कसा ऑपरेट होईल, कम्प्युटरवरून असेल तर कसा ऑपरेट होईल. जास्त करून मोबाईल वापरणारे जास्त आहेत, आपण मोबाईलवरून कसा वापरतो ते पण मी दाखवणार आहे. कन्सेप्ट असा आहे की व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खालच्या बाजूला तुम्हाला त्याला लागणारं मॅन्युअल आहे, त्याच्यासोबत लागणारे PDF आहेत. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये ते दिलेलं आहे. करता आलंच पाहिजे, हे मी स्वतः करून दाखवलंय. तुम्ही पाहिजे त्यावेळेला तो व्हिडिओ थांबवू शकता, पॉज करू शकता, पुन्हा प्ले करू शकता. या पद्धतीनं प्रॉपर तुम्हाला हे सगळं करता येणं शक्य आहे. कारण तुम्हाला समजेल अशा मराठी भाषेमधून दिलेलं आहे. आतापर्यंत खूप साऱ्या लोकांनी याचा अनुभव पण घेतलेला आहे. आपला बिझनेस हा 10x पद्धतीने वाढला पाहिजे आणि आमचं मिशनच आहे की 20,000 मराठी उद्योजकांना डिजिटल बनवण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे. फक्त वर्धापन दिनानिमित्त काही मर्यादित ऑफर्स आम्ही दिलेल्या आहेत, त्याची नाव नोंदणी आज तुम्ही करू शकता.
फ्री गिफ्ट त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला देतोय. व्हॅल्यू ऍडेड डिजिटल मार्केटिंगचं ई बुक आज तुम्हाला इश्यू केलं जाणार आहे. आत्ताच माहिती भरा आणि फ्री ई बुक मिळवा. मी तुम्हाला एक डिटेलमध्ये त्याची लिंक पण शेअर करणार आहे. कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी देत असताना आम्हाला खूप चांगल्या लेवलला आम्हाला तुम्हाला घेऊन जायचंय. आणि हे चांगल्या लेवलला घेऊन जाताना तुमचा कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही. ते सगळं करताना तुम्हाला तुमच्या मेल वरतीच प्रॉपर पद्धतीने आम्हाला ती पीडीएफ पाठवता आली पाहिजे. यासाठी तुमच्याकडनं काही डिटेल्स आम्ही घेणार आहोत. आता हे सगळं कोणापर्यंत तुमचं जाणार आहे ते बघा. यासोबत 500 रुपये किमतीचं एक ई बुक मिळवण्यासाठी आणि आजची तुमच्यासाठीची कॉम्बो कोर्सची स्पेशल ऑफर जाणून घेण्यासाठी हे वाक्य महत्वाचं आहे. ज्यांनी तुम्हाला आजच्या मीटिंग मध्ये बोलवलं, पहिला मेसेज केला, त्या आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. ते तुम्हाला पुढं सपोर्टर म्हणून असणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला या फ्री गिफ्ट आणि सर्व कोर्सची सविस्तर माहितीची पीडीएफ सुद्धा दिली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला ती डाउनलोड करण्याची लिंक पण मी देणार आहे. आणि तुमच्या ईमेल वरती हे ई बुक पाठवलं जाणार आहे. मराठी उद्योजकांसाठी खूप चांगला संदेश आहे की आपला मराठी माणूस डिजिटल क्रांतीमध्ये पुढे यावा. यासाठी ही माहिती आपल्या गरजू मित्र परिवारांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. कारण तुमच्या मदतीनं हजारो मराठी उद्योजकांना आणि महाशाळेच्या या मिशनला खूप मोठी चालना मिळणार आहे. तुमच्या सर्वांचं या सेशन मध्ये खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. डिस्क्रिप्शन मध्ये मिशन सेटिंग, व्हिजन सेटिंगचा फॉर्म दिलाय, तो भरून घ्या. म्हणजे आमचे प्रतिनिधी तुमच्याशी डायरेक्टली संपर्क साधतील. तुमचं ई बुक तुमच्या मेल आयडी वरती पाठवण्यासाठी ते सोयीचं ठरेल. आता आपण व्हिजन सेटिंगचा फॉर्म भरून घेऊयात, म्हणजे आपल्याला पुढची चर्चा करता येईल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद.